नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट काल आणि आज दोन्ही दिवस एकदम फ्लॅट राहिलं, शांत कारभार. एक नॅरो रेंजमध्ये 23,850 ते खाली लोअर लेवलला 23,650 ते 700 या 100-200 पॉईंटच्या रेंजमध्ये एंटायर दिवसभर कालही असेल आजही असेल ट्रेड करत राहिलं. एकदम रटाळवाणा कारभार कालही होता. आज ही एक्सपायरी होती मंथली, पण मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची मूव आली नाही. सकाळी गॅप अप ओपनिंग झालं, ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह होते, डावजोन्स 300-400 पॉईंट पॉझिटिव्ह होतं. त्या अनुषंगानं आपण चांगलं पॉझिटिव्ह ओपन केलं, पण महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 23,900 क्रॉस होऊ शकला नाही आणि मार्केटला तिथून डीप आले. त्यामुळे उद्याच्या सेशनमध्ये किंवा एंटायर नेक्स्ट वीकमध्ये 23,900 क्रॉस होणं निफ्टीला गरजेचं आहे फर्दर अपमूव्ह येण्यासाठी, येवाना एखादी शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होण्यासाठी. जर 23,900 आपण सक्षम राहिलो नाहीत तर आपण खाली थोडं येऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे ओव्हरऑल रटाळवाणी एक्सपायरी राहिली. मग उद्याच्या सेशनसाठी काम करायचं असेल तर निफ्टीला 23,650 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 23,650च्या खाली गेला तर फर्दर डिक्लाइन येईल, मे बी 23,500पर्यंत. 23,900च्या वर गेला तर आणि तरच फर्दर अपमूव किंवा रिकव्हरी रॅली, एखादी शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते जी 24,000च्या वर नेऊ शकते. एक फर्दर अपसाईड 23,900च्या वर मेंटेन राहिल्यावर नंतरच येऊ शकते. मीन वाईल निफ्टी आहे या रेंजमध्ये सुद्धा ट्रेड करू शकते. त्यामुळे लोअर लेवलला 23,650 स्ट्रॉंग सपोर्ट, हायर लेवलला 23,900 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. जोपर्यंत 23,900 पार होणार नाही तोपर्यंत निफ्टीवर जाणार नाही. 23,650 जोपर्यंत खाली येणार नाही, ब्रेक होणार नाही, तोपर्यंत निफ्टी खाली येणार नाही. या 200 ते 300 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी उद्याही ट्रेड होऊ शकतो. त्यामुळे बघणं गरजेचं. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते का मार्केट फार दिवस या रेंजमध्ये टिकून नाही राहू शकणार. आयदर त्याला वरती जावं लागेल और खाली यावं लागेल. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये निफ्टी कोणत्या दिशेनं ब्रेकआउट देतो, वरच्या दिशेनं का ब्रेकडाऊन देतो खालच्या दिशेनं. त्यामुळे निफ्टीसाठी उद्यासाठी तरी 23,900च्या वरती फर्दर अपमूव, 23,650च्या खाली फर्दर डाऊन साईड, अदरवाईज या रेंजमध्ये ट्रेड होऊ शकतं. बँक निफ्टीमध्येही सिमिलरली 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 51,000च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग येईल. अदरवाईज 51,800 जो आज जवळपास 51,750 700पर्यंत गेलेला, 51,500 ते 51,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 51,500च्या वर गेला तर 51,800पर्यंत जाऊ शकतो, पण फर्दर चांगली मुवमेंट येण्यासाठी 51,800 क्रॉस होणं गरजेचं आहे बँक निफ्टीला. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा लोअर लेवलला 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट, हायर लेवलला 51,500 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 51,800. 51,800च्या वर गेला तर फर्दर मुवमेंट येऊ शकते, मे बी उद्या येईल किंवा नेक्स्ट वीकमध्ये येईल. त्यामुळे मार्केट जे ह्या रेंजमध्ये ट्रॅप झाले ते बघणं गरजेचं आहे. निफ्टी असो, बँक निफ्टी असो, आयदर वरच्या साईडनं ब्रेकआउट देते और लोअर लेवलला ब्रेकडाऊन देते. आज ओव्हरऑल रटाळवाणा कारभारामध्ये 1,030 शेअर्स एन एस सीमध्ये वाढले, त्या बाजूला 1,400 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 31 शेअर्स पडले, त्या बाजूला 8 शेअर्समध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे एन एस सीमध्ये. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये आज फार्मा आणि ऑटो सेक्टरला तेजी राहिली, बाकी अदर सेक्टर्स फ्लॅट राहिले, मिक्स राहिले, किरकोळ प्लस मायनसमध्ये ट्रेड करत राहिलेत. FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये FIs विक्री करत आहेत. 2400 करोडची FIsने विक्री केली काल आणि जवळपास 2800 करोडची DIsने बाईंग केले. त्यामुळे FIची विक्री कंटिन्यू राहिली तर डाऊन साईड वर्ल्ड मोमेंटम कंटिन्यू राहू शकते किंवा हायर लेवलला सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे 23,900 आणि 51,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स पार झाल्याशिवाय निफ्टीला फर्दर अपमूव्ह येईल असं मला वाटत नाहीत. ग्लोबल क्यूज ही उद्यासाठी शांतच आहेत. युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा 150 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळं साईडवेज ग्लोबल क्यूज, साईडवेज मार्केट ही एक मला वाटतं वादळापूर्वीची शांतता असू शकते. त्यामुळे बघणं गरजेचं आहे मार्केट ब्रेकआउट देतं का ब्रेकडाऊन देतं. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.